नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी तसेच मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना विविध खेळ, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांची गोडी लागावी या उद्देशाने आनंदपथ रस्ता आरोग्याचा या अभिनव उपक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. नगरसेवक राजेश मोरे आणि माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका, पोलीस आयुक्तालय तसेच आयोजकांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा 5वे वर्ष असून ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. चला आनंदपथावर, आपण सारे नाचू गाऊ, योगा आणि आपले खेळ खेळूया या संकल्पनेखाली विविध खेळ, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या उपक्रमामध्ये योग, ड्रम सर्कल, जिम्नॅस्टिक, पंजा लढविणे, शिवकालीन युद्धकला, स्केचिंग, दोरुड्या, मल्लखांब, क्रॉसफिट नृत्य, कराओके आदी विविध प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच येऊर गावातील तरुणांनी भोवरा, लगोरी आणि लेझिम सादर करून पारंपरिक खेळांची झलक दाखवली. नागरिकांनी देखील विविध खेळांमध्ये सहभाग घेत आनंद लुटला. उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासमवेत आनंददायी वेळ घालवता यावा, तसेच नागरिकांनी मोबाईलपासून दूर राहून आरोग्यदायी उपक्रमांकडे वळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे मोरे यांनी सांगितले. आनंदपथ रस्ता आरोग्याचा तिथे आपण बघितलं असेल वेगवेगळ्या संस्था दरवेळेस गेल्या वेळेस या वेळेपर्यंत अनेक संस्था इथे येत आहेत. ठाण्यातील नागरिक येत आहेत आणि एक वेगळा आस्वाद घेत आहेत. इथे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांना मोबाईलपासून लांब ठेवलं पाहिजे. यासाठी ह्या संस्थांची ओळख करून देण्याचं काम आनंदपथाच्या माध्यमातून आम्ही करतो. ह्या सगळ्या संस्थांमध्ये आपण आपल्या पाल्यांना ते टाकू शकता. त्यांच्या कला कौशल्याला वेगळ्या पद्धतीनं चालना मिळू शकते. वेगवेगळे आर्टिस्ट आहेत, त्यांच्या जशा आवड असतील तसं आपण तुम्हाला त्यांना संधी मिळतं का त्यांना तिथे टाकलं पाहिजे. यासाठी आनंदपथ आहे. म्हणजे तुम्ही सुट्टी लागली की मुलाला घरी न बसवता त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये पाठवा. त्यांचे नाव नंबर घ्या आणि आपल्या आरोग्याचं आपल्या हातामध्ये आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपलं आरोग्य जपता येतं. यासाठी आनंदपथ आहे. आनंदपथ रस्ता आरोग्याचा, आनंदपथ रस्ता आनंदाचा. हा आनंद आपण या इथे आल्यावरती तुम्हाला दिसेल की सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेगवेगळ्या संस्था अगदी हिरिरीने भाग घेतात. त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. ठाणेकर नागरिकांचंही त्यांना सांगतो तुम्ही या उपक्रमाला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पाहिजे काय असे उपक्रम राबवले पाहिजे. माझं नाव परिसंधी प्यासे, मी इथे आदी स्पोर्ट्स अकॅडमीतून येते. आमचे सर दीपेश चिपळूणकर त्यांच्यातून. तर माझं असं म्हणणं आहे की आजकाल जसं चाललं आहे, ठीक आहे, जिथे ते बघतो आपण काही ना काही वाईटच घडतं. तर त्यामुळे मुलींनी स्वतःहून हे सगळं शिकणं खूप गरजेचं आहे. लाईक स्वतःचं सेल्फ डिफेन्स मुलींना आलंच पाहिजे. कोणावरती अवलंबून नाही राहिलं पाहिजे. ही माझी पर्सनली ओपिनियन आहे की हां बाबा तुम्ही शिका, तुम्ही स्वतःच्या पायावरती तुम्ही स्वतःचं डिफेन्स करू शकता, एवढे तरी कॅपेबल व्हा. त्यासाठी जे आहे बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, टायकंडो, काही जे तुम्हाला पॉसिबल आहे ते तुम्ही शिकू शकता. मी रेणुका भिरंगी, आदी स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आम्ही इथे आलो आहे. 17 मे आणि 24 मे रोजी इथे आनंदपथची व्यवस्था केली होती राजेश मोरे साहेबांनी. तर या उपक्रमामध्ये वेगवेगळे खेळ होते. आम्हाला देखील एक संधी मिळाली की आम्ही आमचा खेळ इंट्रोड्यूस करू शकू लहान मुलांना, मोठ्या लोकांना. आणि अतिशय सुंदर उपक्रम आहे हा आरोग्याचा रस्ता. तर रविवारी सगळे उठतात. आजकाल आपण बघतो की लोक सकाळी वॉकला जातात, जॉगिंगला जातात, पण इथे आल्यानंतर त्यांना एकाच रस्त्यावरती अनेक वेगवेगळी खेळ खेळायला मिळतात. इथे जुने खेळ देखील होते, जसं की भोवरा आहे, त्यानंतर लंगडी. तर असे अनेक खेळ इकडे इंट्रोड्यूस केले जातात मुलांसाठी रविवारी. आणि मागच्या वर्षी देखील आम्ही हा उपक्रम केला होता आणि ह्या वर्षी देखील केला आहे. तर आदी स्पोर्ट्स अकॅडमी किक बॉक्सिंग हा आमचा क्लास आहे कसराळी तलाव, आणि आम्ही सुद्धा इथे आमचा गेम इंट्रोड्यूस करतोय. आणि दीपेश चिपळूणकर हे या क्लासचे आमचे सर आहेत, इन्स्ट्रक्टर आहेत, आणि त्यांच्यातर्फे आम्ही इथे आमचा गेम सादर करतो आणि लोकांना देखील सांगतो की किती महत्त्वाचं आहे आजकाल स्वसंरक्षण करणं. सेल्फ डिफेन्सचे उपक्रम देखील आम्ही इथे दाखवले होते मागच्या रविवारी, जिकडे आम्ही असे काही टेक्निक शिकवले ज्या मुली यूज करू शकतात वेळ आल्यानंतर, जे आजच्या जीवनामध्ये अतिशय इम्पॉर्टंट झाले आहे.